नागपूरमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात एक अतिशय अनोखा आणि लक्ष वेधून घेणारा निषेध करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी एक विशेष लाकडी यंत्रणा तयार केली, ज्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो असलेले प्ले कार्ड लावण्यात आले होते। या यंत्रणेद्वारे त्यांच्या फोटोवर सतत चपला मारल्या जात होत्या। या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलकांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या आंदोलनादरम्यान आंदोलक मोठा मोर्चा काढून रस्त्यावर उतरले होते, तर खबरदारी म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। सुशिक्षित लोक फसवणूक झाल्यावर अशाच प्रकारे बुद्धिमान आणि अहिंसक मार्गाने आपला विरोध व्यक्त करतात, असा संदेश आंदोलनकर्त्यांनी या माध्यमातून दिला आहे। शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती आणि विद्यार्थ्यांमधील असंतोषाचं प्रतिबिंब या आंदोलनातून पाहायला मिळत असून सध्या या अनोख्या निषेध आंदोलनाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे।